नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज डिझाईन कशी तयार करायची आहे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी जे मेन फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे ब्लाऊजचं आणि त्याची काठ घेतलेली आहे। तर आज आपण पफ स्लीव्ज कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर या इथं आपण स्लीव्सची उंची बघूयात। ते या इथं 7.5 इंच आहे, आपल्याला 6 इंचाची ठेवायची आहे तयार। तर 7.5 इंच, 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि या इथं रुंदी घेतलेली आहे 13 इंच। तर आता काय करायचं आहे, आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पफ बनवायचा आहे। तर या इथं 6.5 इंचाचा मी बॉक्स तयार करत आहे। आपण खालच्या बाजूला 6.5 इंच केलं आहे, तसंच आपण वरच्याही बाजूला 6.5 इंच करणार आहोत। आणि जो बॉक्स आपण रेडी करणार आहोत त्याच्याच आतमध्ये आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत। एकदम सोप्या पद्धतीनं ही डिझाईन तयार होते, नक्की पहा पूर्ण, कुठेही स्किप करू नका। तर या इथं आपण हा फोल्ड केलेला कपडा याच्यामध्ये आपल्याला चुना पाडून घ्यायचा आहेत आणि बाकीचा कपडा आपल्याला तसाच ठेवायचा आहे। तर चला तर मग आता आपण प्लेट्स कशा पाडायच्या ते पाहूयात। तर ज्या ठिकाणी आपण 6 इंचाचं जे मार्किंग केलं आहे तर त्या ठिकाणापासून आपल्याला ह्या चुना पाडायला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर आपल्याला चुना पाडताना जास्त अंतर घ्यायचं नाही आहे, म्हणजे जास्त कपडा घ्यायचा नाही आहे प्लेट्समध्ये। अर्धा इंचाचाच असा कपडा घेऊन तो फोल्ड करायचा आहे, म्हणजे 1-1 इंच आपला कपडा फोल्ड होणार आहे आतल्या बाजूला आणि वरच्या बाजूला मिळून 1 इंच। तर याच पद्धतीनं छोटे छोटे असे प्लेट्स पाडून घ्यायच्या जिथपर्यंत आपलं 6 इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत। तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं अशा ह्या प्लेट्स पाडून झालेल्या आहेत। तर प्लेट्स पाडल्यानंतर ना आता खालच्या बाजूने तर आपण प्लेट्स पाडून घेतल्या आहेत, तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर या इथं विरुद्ध डायरेक्शनला पण तुम्ही प्लेट्स पाडून घेऊ शकता, पण या इथं मी सेम डायरेक्शनमध्ये प्लेट्स पाडून घेणार आहे। जसं तुम्ही विरुद्ध डायरेक्शनला पण जर प्लेट्स पाडल्या तर तोही फुगा छान दिसतो, पण या इथं मी सेम डायरेक्शनमध्ये करून घेणार आहे। तर वरच्या बाजूला आपल्याला जे प्लेट्स पाडायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं खालच्या बाजूला आपण एकदम जवळ घेतल्या तर तसं वरच्या बाजूला न करता थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण हा वरची साईड आहे तर ती आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊजला जॉईंट करू तर आपला कपडा कमी नाही पडला पाहिजे। तर त्यासाठी वरच्या बाजूला थोडं अंतर बॅलन्स ठेवायचं आहे आणि मगच आपल्या ह्या चुना पाडून घ्यायच्या आहेत। आणि जेवढ्या खाली पाडल्या आहेत तेवढेच वरती पाडून घ्यायचे आहेत, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा अशा काही पाडायची गरज नाही आहे या इथं। आणि आपण जर चुना पाडून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि या पद्धतीने आपली ही फुगाबाही बघू शकता कशा पद्धतीने तयार झालेली आहे। तर आता काय करायचं आहे, आता मार्किंग करून घ्यायचं आहे। आपलं स्लीव्ज होती 7 इंचाची, तर बघून घ्यायचं आहे की इथे किती आता अंतर आहे। चुना पाडल्यानंतर काही फरक झाला आहे की नाही झाला, तर इथं काही फरक झाला नाही। तर इथं बरोबर 7पेक्षा जास्त अंतर आहे, तर 7.5 आहे। तर मग आता जेव्हा आपल्याला डाऊन करायचं आहे तर छोटी बाही असेल, म्हणजेच 5 इंचापर्यंत, 5.5 इंचापर्यंत जर असेल तर या इथं तुम्ही 2.5 इंच अशी बाही डाऊन करू शकता। आणि जर 5पेक्षा जास्त असेल, म्हणजे 7, 8, 9, 10, तर इथे तुम्ही 3-3.5 इंच बाहीला डाऊन द्यायचं आहे। तर बघू शकता व्यवस्थित फिनिशिंगने आपण बाही कट केलेली आहे। आणि आता काय करायचं आहे, पुढच्या बाजूला जो आपण शेप देत असतो, म्हणजे अर्धा इंचाचा जो आपण बाहीला शेप देत असतो तो द्यायचा नाही आहे। फुगा बाही असेल ना तर नाही दिला तरी चालतो, काही फरक पडत नाही आहे। तर आता आपल्याला या इथं अस्तर घ्यायचं आहे, जी आपली बॉर्डर आहे ब्लाऊजची तितकंच मापाचा अस्तर घेतला आहे या इथं। आणि अगोदर अस्तर खाली ठेवायचं, त्याच्यावरती जे आपण फुगा तयार केलेला आहे बाईचा तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर जी ब्लाऊजची काठ आहे ती ठेवून घ्यायची। म्हणजे काय होणार, एकदम फिनिशिंगमध्ये आपली एका शिलाईमध्ये आपले हे कपडे जॉईंट होणार। तर बघू शकता इथे तिन्ही कपडा मी जॉईंट करून घेतला आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे। आणि याच्यानंतर आता जे आपला एक्स्ट्राचा कपडा जर असेल ते आपण चेक करूया। जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून काढायचा आहे।
तर बघू शकता बॉर्डरवाला जो कपडा आहे त्याचा थोडा एक्स्ट्रा आहे, तो कट करून घ्यायचा. म्हणजे काय होणार, जेव्हा आपण फिनिशिंगमध्ये जी बाही आपण पलटी करू या पद्धतीनं वरती शिलाई न दिसता आपण या पद्धतीने, जसं आपण ब्लाऊजची योकपट्टी जॉईन करतो या पद्धतीने ही बॉर्डर आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर खूप छान पद्धतीने अशी आपली ही बाही तयार होणार आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये. जर तुम्ही शिलाईकाम करत असाल तर तुम्हाला फिनिशिंगमध्ये जास्त ध्यान द्यावं लागणार, तरच तुमचे कस्टमर तुमच्याकडे येत जाणार. जिथं फिनिशिंग असेल तिथं पैसे पण माणूस जास्त देतं, तर त्यासाठी तुम्हाला जास्त फिनिशिंगवरती ध्यान द्यायचं आहे. तर इथं आपण सरळ करून घेतल्यानंतर ना जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं, एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता सगळ्या बाजूने आपला कपडा व्यवस्थित आलेला आहे. तर बॉर्डरला पण दाब शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या बाजूला तिथे पण आपण एक दाब शिलाई मारून घेणार आहे. तर दाब शिलाई मारून घेतल्यानंतर ना आपली ही पफबाई तयार होत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर असेच आपल्याकडे आता शिलाईचे पण व्हिडिओ येत जातील, मध्ये आधी आरी वर्कचे पण येत जातील आणि असे शिलाईचे पण येत जातील. तर चॅनलला कंटिन्यू राहा. धन्यवाद.